नमस्कार. आज 29 नोव्हेंबर 2024 वार आहे शुक्रवार. लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या प्रमुख बातम्या: खात्यांवरून रस्सीखेच, गृह, वित्त, ऊर्जा, जलसंपदा विभागांसाठी महायुतीत मोर्चे बांधणी. त्यानंतर बाबा आढाव यांचे पुण्यात आत्मक्लेश आंदोलन व हे आंदोलन मतदान यंत्राविरोधात त्यांनी पुकारलेलं आहे. त्यासोबतच पहा, राज ठाकरे यांनी पण मतदान यंत्राविरोधात पुरावे गोळा करा अशा सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत. मग या दोन बातम्यांमधून आपल्याला काय सांगता येतं पहा. EVM बद्दलचा जो रोष आहे ना तो दिवसेंदिवस उठत आहे. मग अगदीच इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने रिफॉर्म घेणं गरजेचे आहेत किंवा समोर येऊन त्याबद्दल स्पष्टीकरण देणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर वाढलेल्या मतांवर विरोधकांचे प्रश्नचिन्ह, दुसऱ्या दिवशी मतटक्का वाढल्याचा पटोले तसेच आव्हाड यांचा आरोप. आता पहा, याला लगेच निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलेलं आहे की पहिल्या दिवशी ज्यावेळेस त्यांनी आकडेवारी दिलेली होती त्यावेळेस 5 ते 6 दरम्यान काही जनता जी आहे ती वोट देण्यासाठी तिथे रांगेत होती. पहा, मग त्यांची आकडेवारी पहिल्या दिवशी धरण्यात आलेली नव्हती, तर आय थिंक 58% अशा पद्धतीने तिथे आकडेवारी दिलेली होती. मग दुसऱ्या दिवशी ती आकडेवारी वाढून 66% झालेली निवडणूक आयोगाचं काल स्पष्टीकरण आलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे जाऊयात. हेमंत सोरेन चौथ्यांदा झारखंडच्या मुख्यमंत्रीपदी. त्यांनी काल झारखंडचे 14वे मुख्यमंत्री म्हणून काल शपथ घेतलेली आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये मुलांना समाज माध्यम बंदी, नव्या कायद्यात नियमभंग करणाऱ्या कंपन्यांना मोठ्या दंडाची तरतूद. हा कायदा फेसबुक, इंस्टाग्रामपासून स्नॅपचॅटसारख्या सर्व समाज माध्यमांना लागू असून नियमभंग केल्यास कंपन्यांना 32 दशलक्ष अमेरिकन डॉलर इतक्या दंडाची नव्या कायद्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे व 16 वर्षाखालील जो विद्यार्थी असेल किंवा मुलगा मुलगी यांना तिथे बंदी करण्यात आलेली आहे. डन. त्याच्यानंतर पहा, जगात पहिलाच कडक कायदा करणारा ऑस्ट्रेलिया हा देश ठरलेला आहे. फ्रान्ससह अमेरिकेतील काही राज्यांमध्ये पालकांच्या परवानगीने समाज माध्यमांत खाती उघडण्याची मुलांना परवानगी आहे. ओके, युरोपियन युनियनमध्ये परवानगी आहे, चिल्ड्रन्सला वगैरे परवानगी आहे, पण पॅरेंट्सची तिथं परवानगी तिथं नक्कीच असेल. पण ऑस्ट्रेलियाने परिपूर्णरित्या तिथं बंदी टाकलेली, 100% बंदी त्यांनी आणलेली आहे. व हा कायदा काय आहे, याच्या तरतुदी काय आहेत, मागच्या लेक्चर्समध्ये आपण ऑलरेडी पाहिलेला आहे. कमेंट सेक्शनमध्ये मी तो व्हिडिओ नक्कीच देण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला. डन. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. रब्बी हंगामातील पेरण्या 65% झालेल्या आहेत. संसदेचा तिसरा दिवसही वाया, अदानी लाचखोर प्रकरणावरून गदारोळ आणि काँग्रेस आक्रमक. आता ही बातमी किंवा याच्या पूर्वी बातमी तुम्ही लिंक करू शकता. संसदेची प्रोडक्टिव्हिटी आता सध्याला काय आहे मग, तर अगदीच खूप कमी होत आहे. पहा, त्यानिमित्ताने ही न्यूज होती. ओके, बाकी अगदीच जे वक्फ संदर्भाचं जे बिल होतं ना त्याला मुदतवाढ देण्यात आलेली आहे. म्हणजे जे PC बनवण्यात आली होती वक्फ संदर्भातील त्यांना आता त्यांनी मुदतवाढ दिलेली आहे. त्यामुळे हे जे विंटर सेशन होतं त्यामध्ये ही बिल येईल का, तर बिलकुल येणार नाही. वक्फ संदर्भातलं बिल आता नेक्स्ट सेशनमध्येच येईल असं आपल्याला पाहता येतं. त्याच्यानंतर भारतीय नौदलाने बुधवारी K4 अण्वस्त्रवाहू बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. हे बॅलिस्टिक मिसाईल आहे, लक्षात ठेवा. बॅलिस्टिक मिसाईलची पुन्हा दिशा बदलता येते का, तर बिलकुल दिशा बदलता येत नाही. त्यानंतर नौदलाच्या INS अरिघात या अणुऊर्जा संचालित पाणबुडीमधून हे क्षेपणास्त्र सोडण्यात आले. ते 3500 किलोमीटरपर्यंतच्या लक्ष्याचा भेद करू शकते. ही जी इन्फॉर्मेशन आहे ती कंबाईन परीक्षेसाठी खूप महत्त्वाची आहे. पहा, MPSC कंबाईनच्या विद्यार्थ्यांसाठी ही बातमी गरजेची होती. त्याच्यानंतर पुढे चला. संविधान भान आपलं आवडतीचं टॉपिक आहे. आर्थिक आणीबाणी म्हणजे काय. आता आर्थिक आणीबाणी थोडासा विचार केल्यानंतर आपल्याला समजतं की आणीबाणी म्हटल्यानंतर इमर्जन्सी सिच्युएशन कशी पहा, की अचानकच येणारी परिस्थिती, त्याला आपण आणीबाणी अशा पद्धतीने म्हणू शकतो. ओके, म्हणजे अचानक येणारं संकट. अगदीच पहा, आर्थिक आणीबाणी काय आहे, तर आता पहा, आणीबाणी आपण 3 पद्धतीच्या पाहिलेल्या आहेत. एक 352 मध्ये युद्ध परिस्थिती झाल्यानंतर, त्यानंतर 356 मधील कशाची होती, राष्ट्रपती राजवट, ती कशा बद्दलची आहे पहा. तर राज्यामधील जर सरकार कोसळलं असेल तर तिथे 356 वाली आणीबाणी लागते. आणि आर्टिकल 360 अंतर्गत आर्थिक आणीबाणी म्हणजे देशावर जर आर्थिक संकट आलेलं असेल तर त्या संकटाला सामना करण्यासाठी आपण काय केले, आर्थिक आणीबाणीची तरतूद केलेली आहे. मग पहा, आर्थिक आणीबाणी आपल्या देशामध्ये किती वेळा लागलेली आहे असा प्रश्न येऊ शकतो. मग कालच्या प्रश्नांचं अगदीच काही विद्यार्थ्यांनी बरोबर उत्तर दिलेलं होतं, त्यानंतर त्यांचं कॉंग्रॅच्युलेशन. आता परत आज मी प्रश्न विचारतोय की आपल्या देशामध्ये आर्थिक आणीबाणी किती वेळा लावण्यात आलेली आहे. ए ऑप्शन आहे पहा किती, 5 वेळा. बी ऑप्शन आहे 3 वेळा. सी ऑप्शन आहे 1 वेळा. आणि डी ऑप्शन आहे पहा 0. ओके, तर तुम्ही उत्तर याचं कमेंट सेक्शनमध्ये नक्की देऊ शकता. त्यानंतर आपला परत एकदा आपण लेक्चरला सुरुवात करूयात. तर पहा, आर्थिक आणीबाणीची गरज का पडली बरं, किंवा जे संविधान निर्माते होते आपले त्यांना असं का वाटलं की आर्थिक आणीबाणी आपल्या देशामध्ये
कदाचित सिच्युएशन वगैरे येईल, त्याला आपण कसं टॅकल करायचं म्हणून असा विचार का आला, तर पहा जगाच्या इतिहासामध्ये तुम्ही शिकला असाल महायुद्ध झालं. ओके, मग ज्यावेळेस पहिलं महायुद्ध संपलं ना त्यावेळेस जर्मनीवरती पहा काही निर्बंध लावण्यात आले. ओके, व जर्मनीला काय म्हटलं, पहा तुम्ही जे मित्र राष्ट्र आहेत त्यांना तुम्हाला काय द्यायचं आहे, पैसे द्यायचे आहेत, म्हणजे रिफंड करायचं आहे की बाबा आम्ही जिंकलो ना, मग तुम्ही आमच्यावर हल्ला का केला, या नात्याने तुम्हाला काय करायचं आहे, आम्हाला कंपेन्सेशन तिथं द्यायचं आहे. ओके, कंपन्सेशन द्यायचं आहे अशा पद्धतीने तिथे काय लावण्यात आला, जे करार झालं ना त्यांच्याबद्दल. मग खास तर यामुळेच हिटलर थोडासा हे झालेला होता पहा, की आमच्यावर तुम्ही कंपेन्सेशन द्या असं का निर्बंध लावलेले आहेत. यासाठीच हिटलर तिथूनच थोडंसं उदयास आलं होतं की जागतिक महायुद्धच करायचं म्हणून. ओके, त्याचं नेमकं कारणच ते होतं. ओके, तर पहा पहिलं महायुद्धानंतर जर्मनीवर काही निर्बंध वगैरे लावण्यात आले. मग निर्बंध लावण्यात आल्यानंतर पहा झालं काय, पहा जर्मनी तर युद्धामध्ये हारलेलं होतं. ओके, एका हारलेल्या व्यक्तीला आपण त्याच्याकडून पैसे मागत आहोत आणि एक नाही तर 3 देश त्याच्याकडून कपडे लत्ते वगैरे घेण्याचा प्रयत्न करते, म्हणजे त्याच्याजवळ काहीच नाही आहे, भिकाऱ्याला भीक मागण्यासारखी सिच्युएशन जर्मनीची झाली होती. जर्मनीमध्ये हलाखीची परिस्थिती असल्यानंतर पहा अमेरिकेने काय म्हटलं, थोडंसं मदतीचा हात पुढे केला. ओके, जर्मनीला अमेरिकेने मदतीचा हात पुढे करून काय म्हटलं की बाबा तुला कंपेन्सेशन तर द्यावं लागेल, पण मी काय करतो ना तुला कंपेन्सेशन देण्यासाठी ना लोन देतो. ओके, मग लोन दिल्यानंतर तू आता लोन घे आणि ह्या लोकांचे पैसे फेड. ओके, कर्जदार जे आहेत तुझे कंपेन्सेशन वगैरे द्यायचं आहे ना, तू त्यांचे पैसे फेड. त्यानंतर तुझ्याजवळ जेव्हा कधी पैसे येतील ना त्यावेळेस तू मला पैसे वापस कर असं म्हटलं. मग जर्मनीने काय केलं पहा, अगदी अमेरिकेकडून पैसे येणार आहेत त्यामुळे तो खुश होता. आता मी देतो ठीक आहे, माझ्या पुढचं कोण का सरकार येत नाही, मला गरज नाही, पण आता सध्याला सिच्युएशन काय आहे त्यानंतर मी काय करेन, नक्कीच तुम्हाला पैसे संपूर्णरित्या देण्याचा वगैरे प्रयत्न करेन असं म्हणून जर्मनीने काय केलं पहा, अगदीच नोटा वगैरे जास्त पद्धतीने छापायला लागलं. कारण पहा सरकारला तिथं पैसे तर द्यायचं आहे. ओके, म्हणजे सॉरी दुसऱ्या राज्यांना दुसऱ्या देशांना तिथं पैसे द्यायचे आहे, फ्रान्सला वगैरे पैसे द्यायचे होते जर्मनीला. त्यामुळे त्यांनी काय केलं, स्वतः विचार केला नाही, डायरेक्टली त्यांची जी बँक आहे जसं भारताची RBI ना तसं त्यांच्या बँकेने रिझर्व्ह बँकेने त्यांच्या काय पैसे छापायला लागले. मग पैसे ज्यावेळेस मार्केटमध्ये पैसे जास्त छापायला लागले, मग मार्केटमध्ये पैसे जास्त झाले ना त्यावेळेस व्हायला काय लागलं की अगदीच पहा इकडे महागाई वाढायला लागली, इकडे पैसे पण जास्त झाले आणि इकडे महागाई पण जास्त झाली. आणि उलट काय केलं होतं, अमेरिकेनं पण यांना लोन पद्धतीने पैसे द्यायला चालू केलं. मग ह्या 2 कारणांनी पहा जर्मनीमध्ये महागाई वाढली आणि अमेरिकेने त्यांना लोन दिलेलं होतं. या कारणांनिमित्त काय झालं पहा, किंवा अमेरिका तिथं मदतीचा हात घेऊन पुढे गेलेला होता बरोबर. या कारणाने अमेरिकेमध्ये पण तिथं काय झाली पहा, महागाई वाढायला लागली. ओके, अमेरिका आणि जर्मनी या 2 देशांमध्ये जेव्हा महागाई वाढली, आता अगदीच अमेरिका तेव्हापासूनच विकसित राष्ट्राच्या मार्गावर लागलेला होता बरोबर आहे, किंवा म्हणजे तो विकसित झाला होता किंवा मोठा भाऊ झालेला होता असं लक्षात घ्या तुम्ही. मग तो मोठा भाऊ झाल्यानंतर अगदी मोठ्या भावाला परेशानी झाली म्हटल्यानंतर लहान भावांना पण परेशानी होणार. अगदी त्याच धर्तीवर पहा अमेरिकेमध्ये मंदी आली, अमेरिकेची मंदी लगेच ब्रिटनमध्ये पोहोचली, फ्रान्स, त्यानंतर युरोपियन युनियन, मग अगदीच भारतामध्ये पण तशा पद्धतीची मंदी आली. मग 1929चा जर काल पाहिला तुम्ही तर तिथं अगदीच पहिल्या महायुद्धामुळे जागतिक महामंदी तिथं आलेली होती. कधी 1929 दरम्यान. आय होप तुम्हाला हे पॉईंट समजलेले असतील. आता अगदीच थोडंसं एक ब्रेक घेण्याचा प्रयत्न करतोय. तर काही विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की सर तुम्ही डिटेलमध्ये वगैरे जाऊ नका, पण पहा आर्थिक आणीबाणीची जी संकल्पना आहे किंवा आता जे काही विद्यार्थी आपल्या समोर असतील ओके त्यांचं कदाचित वर्ल्ड हिस्ट्री वगैरे त्यांनी शिकलेलं नसेल. आणि पहा याच्यापूर्वी पण मी म्हटलेलं आहे जी UPSCचे आणि MPSC 2025चे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी अंडरस्टँडिंगच खूप महत्त्वाची आहे. जे MPSC कंबाईनचे विद्यार्थी आहेत ना त्यांच्यासाठी फक्त आर्टिकल 360 येतं विचारलं जातं, पण जे UPSCचे विद्यार्थी आहेत ना त्यांना असं विचारलं जातं. पहा लगेच मी प्रश्न तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन की आर्टिकल 360चा आजपर्यंत कधीच उपयोग झाला नाही आहे, मग याला ठेवायचं का गरज आहे. आपल्या भारतीय संविधानामध्ये हे जे आर्टिकल 360 आहे ना याला ठेवून तरी काय फायदा आहे असा जर प्रश्न आला तर तुम्हाला तिथं उत्तर देण्यासाठी हे महत्त्वाचं ठरेल. या नात्याने सांगतोय, जसं इथं तुम्हाला इंट्रोडक्शन केलेलं आहे पहा असंच इंट्रोडक्शन इथं पण करायचं. आता अगदीच पहा तुम्ही पाठ करून जाल 1929ला जागतिक महामंदी आली होती, पण कशामुळे आली होती हे तुम्हाला माहिती असणार आहे का, यासाठी मी डिटेलमध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय. बाकी अगदीच ज्या विद्यार्थ्यांना हे थोडंसं इन्फॉर्मेशन वगैरे माहिती आहे ना त्यांनी पुढे फास्ट फॉरवर्ड करून पण पाहू शकतात विद्यार्थी हा व्हिडिओ. पण अगदीच तुम्ही जर पाहिलात तर मला UPSC आणि MPSC 2025च्या विद्यार्थ्यांसाठी हे लेक्चर्स आहेत, या नात्याने सगळी मला हे कंटिन्यू करावंच लागेल. ओके, यासाठीच पहा परवा दिवशीच्या व्हिडिओमध्ये मी तसं म्हटलेलं होतं की हे व्हिडिओ फक्त UPSC आणि MPSC 2025च्या विद्यार्थ्यांसाठी आहेत, पण शक्य झालं तर तुम्ही पण ऐका, त्याच्याबद्दल काहीच नाही आहे. जागतिक महामंदी कशामध्ये आली हे तरी तुम्हाला पण समजणं चालेल ना. त्यानंतर आर्टिकल 360 येणार आहे तुम्हाला पण माहिती आहे मला, पण थोडंसं डिटेलमध्ये जाणं हे आपल्यासाठी गरजेचं या नात्याने मी घेतोय. तर पहा आर्टिकल 360 आपल्यासाठी का गरजेचं आहे, जो प्रश्न मी आत्ताच म्हटला होता ना UPSC असं विचारू शकेल, तर त्याचं उत्तर देण्याचा आपण प्रयत्न करूयात. मग पहा 1929मध्ये
अमेरिकेमध्ये पण महामंदी आली, त्यानंतर जर्मनी आणि संपूर्ण जगामध्ये महामंदी आल्यानंतर अमेरिकेला एक समजलं की बाबा आपण घोडचूक केलेली आहे जर्मनीला मदत करून, कारण जर्मनी ऑलरेडी पैसा छापलेला आहे. आता हे पैशाची जास्त संकल्पना काय आहे, म्हणजे आता अगदीच काही विद्यार्थ्यांना आता प्रश्न पडत असेल की आपल्या देशावर जर जास्त रुपयाचं कर्ज आहे असं म्हणतात, मग आपण का पैसा जास्त छापून, म्हणजे RBIला म्हणायचं, नरेंद्र मोदी यांनी RBIला म्हणायचं की बाबा तू पैसे छापून आपण जे दुसऱ्या देशांचं आपल्यावरती कर्ज आहे ना ते आपण कर्ज फेडून टाकूयात. आता अगदी काही विद्यार्थ्यांना जे नवखे आहेत या प्रोसिजरमध्ये त्यांना हा प्रश्न नक्की पडत असेल, त्याचं उत्तर त्यांना इकॉनॉमिक्सच्या लेक्चरमध्ये वगैरे नक्की मिळेल. तत्पूर्वी आपण इकडे वापस येऊयात. तर पहा, अगदी ही घोडचूक अमेरिकेला समजली. अमेरिकेला ही घोडचूक समजल्यानंतर लगेच अमेरिकन सरकारने काय केलं पहा, 1933 मध्ये एक कायदा पारित केला. त्या कायद्याचं नाव आहे अमेरिकन नॅशनल रिकव्हरी ॲक्ट. अमेरिकन नॅशनल रिकव्हरी ॲक्ट. ओके, हा ॲक्ट पारित केला. पण अमेरिकेमध्ये हा ॲक्ट पारित केल्यानंतर लगेच त्याला जसं भारतामध्ये चॅलेंज करण्यात येतं सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टामध्ये, अगदी त्याच धर्तीवर पहा 1933 मध्ये हा कायदा लगेच कुठे सुप्रीम कोर्टात चॅलेंज करण्यात आला. सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज करण्यात आल्यानंतर लगेच सुप्रीम कोर्टाने या कायद्याला मान्यता दिली नाही व त्यांनी असंवैधानिक आहे म्हणून त्यांनी काय केलं, नल अँड व्हॉइड डिक्लेअर करून टाकलं व हा कायदा तसाच गुलदस्त्यात गुंडाळला गेला. मग त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यास करत होते. मग त्याच्यानंतर पहा, आपण जेव्हा संविधान सभा भरली, मग त्या संविधान सभेमध्ये आपल्या देशाला अशा आणीबाणीच्या किंवा आर्थिक आणीबाणीच्या परिस्थितीला सामना करण्यासाठी संपूर्ण राज्य एकत्रित येऊन सामना करणं गरजेचं आहे. या नात्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा कायदा केला किंवा आर्टिकल 360चा तिथं सहारा घेतलेला आहे. कारण पहा, अमेरिकन सरकारला तिथे त्यावेळेस 1933 मध्ये हा कायद्याची आवश्यकता वाटत होती, पण सुप्रीम कोर्टाने त्यांना मान्यता दिली नाही, कारण त्यांचं फेडरल स्ट्रक्चर आहे. मग याच नात्याने आर्टिकल 360 आपल्या भारतीय संविधानामध्ये याचा टाकण्यात आलेला आहे. मग आता किती वेळेस याचा वापर झालेला आहे, तर 0 वेळा याचा वापर झालेला आहे. मग आपल्या देशाला कधी आर्थिक आणीबाणीला सामना करावा लागला नाही का, तर पहा, आर्थिक संकट आपल्यावर आलेलं होतं 1991 मध्ये. ओके, 1991 मध्ये आर्थिक संकट आलेलं होतं, परंतु आपण आर्टिकल 360चा हवाला न घेता आपण काय केलं, जागतिक बँकेकडे कर्ज वगैरे घेण्यासाठी गेलो व तिथं आपल्याला LPG रिफॉर्म घ्यावे लागले. ओके, LPG रिफॉर्म, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन ही 3 रिफॉर्म घेण्यात आलेले आहेत व तत्कालीन अर्थमंत्री होते मनमोहन सिंग. ओके, त्यांच्या मार्फत हे रिफॉर्म घेण्यात आलेले होते. व अगदीच पहा, आपल्या देशाला उभारण्यामध्ये या नेत्यांचं खूप महत्त्वाचं योगदान आहे. हे तुम्ही अगदीच काय म्हणू शकता, अर्थशास्त्रामध्ये हे नक्की शिकणारच आहात. लिबरलायझेशन काय होतं, प्रायव्हेटायझेशन काय होतं आणि ग्लोबलायझेशन काय होतं. हे जे ग्लोबलायझेशन आहे ना, यावरती UPSC भरभरून प्रश्न विचारते. GS1 मध्ये पण याबद्दल प्रश्न येतात आणि GS3 मध्ये पण याचे प्रश्न येतात. ओके, त्यामुळे निश्चिंत राहा, हे तुम्हाला याचा अभ्यास पुढे चालून करायचाच आहे. डन. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. आणखी एक गळाला. आता हा जो लेख आहे ना, तो BJPचा इतिहास दर्शवणारा आहे. ओके, याच्या पूर्वीच्या लेक्चर्समध्ये वगैरे मी याबद्दल चर्चा केली असेल, पण आता इथं आपल्याला चर्चा करायचं नाही. ज्या विद्यार्थ्यांना खरंच माहिती पाहिजे की कशा पद्धतीने हे गळाला काय म्हणत आहे, तर नक्की ते वाचून घेऊ शकतात, पण आपल्यासाठी गरजेचं नाही, त्यानिमित्ताने मी याला स्किप करतोय. त्यानंतर नेक्स्ट आर्टिकल आहे, सध्याच्या JEE ऐवजी काय हवे, JEE. आता JEE सर्वांना माहितीच असेल. IIT मध्ये जर प्रवेश पाहिजे असेल तर यासाठी ही एक्झाम असते. मग तुम्ही कधी म्हणजे अगदीच तुमच्या शहराच्या ठिकाणी वगैरे जर गेला असाल किंवा रेल्वे स्टेशनवर वगैरे हमखास तशा पद्धतीने बॅनर लावलेले आहेत नीट आणि JEEचे. ते क्लासेस कधीपासून आहेत बरं, 9th क्लासपासून ते क्लासेस वगैरे चालू झालेले आहेत आपल्याकडे, बरोबर आहे. म्हणजे खूपच आपला जे विद्यार्थी आहे पहा, 9th क्लासमध्ये, आता आपलं स्वतःचं उदाहरण घ्या, 9th क्लासमध्ये तुम्हाला काही डिसिजन वगैरे समजत होते का की तुम्हाला इंजिनियर बनायचं आहे, डॉक्टर बनायचं आहे, हे म्हणजे तुम्ही त्यावेळेस क्लॅरिफाईड होता का, तर बिलकुल नाही. पहा, आपल्या पॅरेंट्सनी म्हटलं ना तेच स्वप्न आपण पुढे विचारायचं. ओके, आपल्या पॅरेंट्सला विचारून आपण ते स्वप्न वगैरे सर्वांना सांगत राहायचं की मला हे बनायचं आहे, पण तुमचं स्वतःचं त्यावेळेस डिसिजन होता का, तर बिलकुल नाही. पहा, मग आज घडीला पण तेच होत आहे. IIT सगळीकडे म्हणजे अगदीच IIT बेस्ट आहेत, IIT बेस्ट आहे, तशा पद्धतीने आपल्याकडे काय एक मागोवा वगैरे तयार झालेला आहे बाजूला. ओके, त्यामुळे सर्वजण जे विद्यार्थी आहेत ना ते IITची तयारी करत आहेत, बरोबर. मग त्यासाठी IIT साठी JEEची तयारी करत आहेत. ओके, मग 9वी क्लासपासूनच त्यांचे क्लासेस वगैरे चालू झालेले आहेत. मग ह्या क्लासमध्ये काय होत आहे पहा, अगदी तुम्ही कोटा लास्ट इयरची जर आकडेवारी वगैरे पाहिली तर विद्यार्थ्यांच्या आत्महत्या वगैरे होत आहेत. आता विद्यार्थ्यांच्या आत्महत्या का होत आहेत, तर पहा, ते मानव जर पाहिला तुम्ही किंवा एक ह्युमन बिईंग जर पाहिला आपण, ओके, तर सोशल ॲनिमल आहे, बरोबर. म्हणजे आपल्याला समाजात राहायला आवडतं. पण JEE मधून काय होत आहे पहा, आपलं एलियनेशन क्रिएट होत आहे. आता हे जे शब्द बोलतोय मी ते समाजशास्त्र ऑप्शनलच्या विद्यार्थ्यांना लवकर समजतील. ओके, आपण काय पडत आहोत पहा, समाजावरून बाहेर पडण्याचा प्रयत्न होत आहे. JEE मध्ये काय 9th मध्येच असताना आपले क्लास वगैरे चालू झाले. मग क्लास
चालू झाल्यानंतर पहा आपल्यावरती अभ्यासाचं बर्डन वगैरे आलं. अभ्यासाचं बर्डन आल्यानंतर आपण मित्रांपासून थोडंसं दूर जायला लागलो. त्यानंतर जे खेळ वगैरे ते पण आपल्यापासून सुटत जायला लागले, बरोबर. मग ह्या कारणांनी आणखीन त्यानंतर पुढे गेल्यानंतर पहा क्लासेस लावण्यात आले पॅरेंट्सनी वगैरे. मग जसं कोटामध्ये वगैरे जर गेलात तुम्ही तर तिथं म्हणजे पॅरेंट्स पण आपल्यापासून सुटले. मग आपण काय झालो पहा, सर्व समाजापासून आपण दुरावत गेलो, बरोबर. मग दुरावत गेल्यानंतर आपल्याकडे काय आलं, नैराश्य प्राप्त झालं आपल्याला. ओके, मग नैराश्यग्रस्त झाल्यानंतर विद्यार्थी तिथं जास्त आत्महत्या करायला लागली. मग हेच होतं कोटामधील कारण आत्महत्येचं वगैरे, बरोबर आहे. कारण पहा विद्यार्थी म्हणजे अगदीच 9वी-10वीचा जो विद्यार्थी असतो ना, त्यांना ही गोष्टी वगैरे समजत नसतात. ओके, पण अगदी त्यांनी हे केलं. त्यामुळेच पहा ऑस्ट्रेलियन सरकारने तोच कायदा केला ना, 16 वर्षाच्या खालील जे विद्यार्थी असतील ना किंवा जे मुलं मुली असतील त्यांना त्यांनी समाजमाध्यमापासून दूर ठेवलं. कारण त्यांना डायरेक्टली समजत नाही व ते परिपक्व माइंड होत असतं. म्हणजे अगदीच माइंड सध्याला त्यांचं ग्रास्प करत असतं. व त्या काळात जर तुम्ही तसे जे की अनावश्यक व्हिडिओ आहेत त्यांच्यासाठी तशा पद्धतीने रील्स वगैरे जर त्यांच्यासमोर ठेवलं तर माइंड पण त्यांचं तशाच पद्धतीने बनत जातं व अगदीच त्यांची विचारसरणी पहा त्या लेवलची होते. यासाठीच ऑस्ट्रेलियन सरकारने तो कायदा केलेला आहे. आता तो कायद्याचा व्हिडिओ जर त्यावेळेस बघितलास ना, तुम्ही जेव्हा तो कायद्याचा व्हिडिओ बघितलात ना त्यावेळेस तुम्हाला समजून येईल की मी असं का म्हणत आहे. व त्या दिवशी मी उदाहरणं पण चांगल्या पद्धतीने दिलेले होते. ओके, तुम्हाला माहिती असेल अर्थशास्त्रामध्ये यावर्षी 3 जणांना नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. व त्यांचा विषय काय होता नेमका, तर तुमच्या देशाची प्रगती करण्यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, तर संस्थांची निर्मिती करणं गरजेचं आहे, असं अर्थशास्त्रामधील नोबेल पारितोषिक विजेत्यांचं म्हणणं आहे, बरोबर. व त्यांनीच त्याबद्दल थेसिस वगैरे मांडलेलं होतं. मग पहा आता संस्थांची निर्मिती कशी, मग हे जे आज घडीला IIT आपल्या समोर आहेत ना ते कोणी बांधलेले आहेत, तर जवाहरलाल नेहरू यांच्या काळामध्ये त्यांचा उदय वगैरे झालेला होता. ओके, हा एक थोडासा मुद्दा लक्षात असावा यानंतर त्यांनी सांगितलं. तर संस्था का गरजेच्या आहेत, त्यानंतर आपल्याला सर्वांना न्याय मिळावा. ओके, आता न्याय किती प्रकारचा आहे प्रिम्बलमध्ये हे कमेंट सेक्शनमध्ये मला सांगायचं. ओके, त्या दिवशी मी सांगितलेलं होतं तुम्हाला की तुम्ही हे पाठ करून ठेवायचं आहे म्हणून, प्रिम्बल आपण डिस्कस केलं होतं, बरोबर. तर पहा प्रिम्बलमध्ये न्याय जो प्राप्त होणार आहे तो कोणतून मिळेल, फक्त न्यायालयीन व्यवस्था. यासाठीच पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय केलेलं आहे, आपल्याला संस्थांची निर्मिती करून दिलेली आहे. आय होप समजत असेल तुम्हाला. सुप्रीम कोर्ट असतील, हायकोर्ट असतील किंवा आपले जे लोअर ज्युडिशियल संस्था आहेत त्यामधून आपल्याला न्याय मिळवण्याची संकल्पना आहे तिथे. ओके, मग यासाठीच पहा संस्थांची निर्मिती करण्यात आली. आपल्या संविधान जे निर्माते होते त्यांनी हे केलेलं आहे, बरोबर. पण जसं जसं आपण पुढे चाललो ना आता त्या संस्थांची निर्मिती वगैरे होत नाही आहे. जसं उदाहरणार्थ घ्या, आज घडीला IIT सोडून दुसरीकडे वगैरे जात आहेत का विद्यार्थी. हां, आता आता तुम्ही जर नीट देत असाल तर तुम्ही IIMs वगैरे तसं म्हणता, पण आज घडीला तशा पद्धतीने मोठ्या संस्था वगैरे उभं राहत आहेत का, तर बिलकुल नाही आहे. मग असं का, तर आपण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आणली पण त्याचा वापर काय करत आहोत का, तर बिलकुल नाही आहे. पहा हा एक महत्त्वाचा मुद्दा. 2020ची नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आली म्हणजेच काय, पहा आपलं जे एज्युकेशन सिस्टीम आहे ना ते फ्रॉड आहे. ओके, फ्लॉड आहे असं आपल्याला बेसिकली म्हणायचं आहे. का असं म्हटलं मी, तर पहा आता इथे पण लेखकांनी तेच दिलेलं आहे. आता जे 9वीचे विद्यार्थी JEE तयारी करतात पहा ते ट्रिग्नॉमेट्रीचा अभ्यास नक्की करतात. आता तिथे दिलेलं आहे पहा ट्रिग्नॉमेट्री, किंवा तुम्ही पण आपण 9वी-10वीत असताना ट्रिग्नॉमेट्री शिकलेलं आहे, त्यानंतर ते सेट्स धडा शिकलेला आहे. ओके, हे चॅप्टर्स वगैरे शिकले आपण. पण मला सांगा, किंवा अगदी IITian विद्यार्थ्यांचं हे मत आहे पहा, IITमध्ये जे प्राप्त म्हणजे अगदी मान्यताप्राप्त त्यांना डिग्री वगैरे मिळाली ना त्यांचं हे म्हणणं आहे की ट्रिग्नॉमेट्री तुम्ही 9वी-10वी किंवा IITला सीट प्राप्त करण्यासाठी तुम्ही शिकता, पण त्याच्यानंतर तुम्ही ज्यावेळेस अभ्यास करून बाहेर पडता ना त्यावेळेस तुम्हाला त्या ट्रिग्नॉमेट्रीचा वगैरे काही गरज आहे का, किंवा त्याची तुम्हाला काही आवश्यकता वगैरे लाईफमध्ये आहे का, तर बिलकुल नाही. पहा मग ती चॅप्टर कशाला शिकले आपण, म्हणजे यावरून आपल्याला काय दिसत आहे, पहा आपल्याकडे एक तर संस्था नाही आहेत. त्यानंतर त्या संस्थेमध्ये जरी ज्या 2-3 संस्था जरी चांगल्या नामांकित असल्या तरी त्या संस्थेमध्ये चांगल्या पद्धतीने शिक्षण नाही आहे. म्हणजे अगदी योग्य पद्धतीचं जे की आपल्याला लाईफ टाईम पण उपयोगी यावं असं तिथं शिक्षणच आपल्याला अवेलेबल होत नाही आहे. मग हाच तर तिथं मुद्दा आहे. मग यासाठी काय करत आहेत पहा, जी शिक्षण व्यवस्था आहे किंवा जे शाळेमध्ये वगैरे जे शिक्षण शिकवलं जातं त्याला अगदी चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी, किंवा हे जे फ्रॉड शिक्षण आहे आपलं त्याला समजून घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागत आहे, 9th क्लासपासूनच आपल्याला काय क्लासेस लावावं लागत आहेत, प्रायव्हेट कोचिंग वगैरे तिथे घ्यावी लागत आहे. अन्यथा पहा जर आपल्याला एकच शिक्षण जर चांगल्या पद्धतीने दिलं असतं, म्हणजे 5वी ते 10वी पर्यंत जर चांगलं शिक्षण आपलं झालेलं असतं, म्हणजे जे की लाईफ टाईम आपल्याला उपयोगी आलं असतं, तर आपला ही जी 9th क्लास वगैरे जे कोचिंग क्लासेस वगैरे हे आहेत सध्याला त्याची आपल्याला आवश्यकता पडत नसती, बरोबर आहे. मग तुम्ही काय करायचं, फक्त एकदाच शाळा बांधून ठेवल्या असत्या तर पहा त्या शाळेमध्येच संपूर्ण शिक्षण वगैरे झालं असतं. आणि जे कोचिंग क्लासेसला विद्यार्थी जात आहेत पहा, जे कोचिंग क्लासेस घेण्यासाठी जे शिक्षक जात आहेत, ओके, बेरोजगार तरुण जेव्हा, आता अगदी माझं पण उदाहरण घ्या तुम्ही,
मी का जात आहे इकडे, म्हणजे क्लासेस वगैरे का घेत आहे, कारण मी आज घडीला बेरोजगार आहे. बरोबर. मी क्लासेस क्षेत्र का निवडलं, कारण माझं तशा पद्धतीने शिक्षण झालं नाही. बरोबर आहे. मग अगदी मला 5वी ते 10वी दरम्यानच तशा पद्धतीने चांगलं जर एज्युकेशन दिलं असतं त्यांनी, तर काय झालं असतं पहा, मला अगदीच मी दुसरं काहीतरी व्यवसाय वगैरे केला असता, नक्की कोचिंग वगैरे इथं टाकण्याचा मी तिथे तशा पद्धतीने निर्णय घेतलाच नसता. ओके. मग यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे पहा, शाळा एक तर त्यामध्ये सुधार करणं गरजेचं आहे. यासोबतच आपल्याला काय जे शिक्षण व्यवस्था आहे आपली त्यामध्ये बदल करणं खूप गरजेचं आहे. डन. त्याच्यानंतर आता जे विद्यार्थी JEEच करायचं आहेत किंवा ज्यांना JEE करायचंच आहे असं ज्यांनी माइंडमध्ये ठरवलंच आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी आता काही बदल सुचवण्यात आलेले आहेत. कारण जे विद्यार्थी कोटामध्ये आत्महत्या वगैरे करतात त्या निमित्ताने हे थोडासा पॉईंट आला, नक्की लक्षात घ्या तुम्ही. तर पहा, आज घडीला जर तुम्ही पाहिलात ना, 100% विद्यार्थी जर JEEची तयारी करतात ना, तर त्यापैकी 10% मुली असतात. ओके. म्हणजे सिलेक्शनमध्ये. बरं. ओके. आता अगदीच त्यामध्ये आकडेवारी वगैरे जास्त असेल, मे बी 50% विद्यार्थी म्हणजे 50% मुली आणि 50% मुलं हे JEEची तयारी करत असतील. पण त्यामध्ये सिलेक्शनचा जर रेट पाहिलात तुम्ही ना, तर मुली 10% आहेत व 90% काय आहेत, मुलं त्या JEE किंवा IITसाठी सिलेक्ट होतात. मग फक्त इथं 10%च का, हा पण एक मोठा प्रश्न आहे. आता पहा, पार्लिमेंटमध्ये कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करण्यात आली व किती 33% आरक्षण दिलेलं आहे महिलांना. पण तुम्ही JEE किंवा IIT वगैरे जर पाहिलात ना, तर तिथं फक्त 10% आहे. मग हे 90% मुलं आणि 10% मुली असं का फरक आहे. तर पहा, आता याला पण बदलणं खूप गरजेचं आहे. कारण आज घडीला तुम्ही समाजातील मुलींची जर परिस्थिती पाहिलात, तर अगदीच मुलींना एकतर कमी शिकवलं जातं. बरोबर आहे. त्याच्यानंतर अगदीच लवकरात लवकर तू सिलेक्ट हो, अन्यथा दुसरं लग्न वगैरे, म्हणजे तशा पद्धतीने फॅमिली प्रेशर किंवा पिअर प्रेशर वगैरे त्यांच्यावरती मुलींवरती जास्त असतं. जसं मुलांवरती नसतं, अगदी मुलींवरती ते जास्त प्रमाणात तिथं लावलं जातं. बरोबर आहे. मग पहा, एखादी मुलगी तिथं तयारी जर करत असेल, 9वी पासून जर ती मुलगी तयारी करत असेल पहा, तर प्रॉब्लेम काय आहे, तिच्यावरती एवढं प्रेशरमध्ये ती सिलेक्ट, आता अगदीच 10% जागा जर असतील मुलींच्या, तर तिथे पहा कॉम्पिटिशन वगैरे टफ व्हायला लागतं. मग तिला अगदीच प्रेशर ज्यावेळेस येतं ना, त्यावेळेस अगदी ते नैराश्य वगैरे प्राप्त होतं व त्यामध्ये आत्महत्या वगैरे करायचे जास्त चान्सेस आहेत. त्यानंतर पहा, आजच एक लॅन्सेंटरची स्टडी आलेली आहे. इथे एकच मिनिट द्या, मला तो पॉईंट दाखवायचा आहे. एकच मिनिट, इथे नाही आहे. हां. तर ही पहा न्यूज, पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये नैराश्य अधिक. व अगदीच तुम्ही पाहिलात तर अगदीच त्यालाच जर अनुसरून जर ही जर लॅन्सेंटची स्टडी आपण जर कन्सिडर केली, तर आपल्याला काय लक्षात येतं, तर मुलींना नैराश्य वगैरे लवकर येण्याचे जास्त चान्सेस आहेत. मग तिथूनच काय आत्महत्याचं रेट परत एकदा वाढेल. मग ह्याला जर चेंज करायचं असेल आपल्याला, तर काय करावं लागेल पहा, तर 90% मुलांना देण्याऐवजी आता 20% तरी तिथं मिनिमम मुलींसाठी आरक्षण तिथं तरतूद करावी लागेल. कुठं, IITसाठी. ओके. मग त्यामुळे पहा, 30% जरी मुली JEEची तयारी करत असतील, तर त्यापैकी 20% मुली तरी तिथं काय दरवर्षी सिलेक्ट होतील. ओके. यामधून त्यांचं नैराश्य पण कमी होईल व समाजाला एक नवी दिशा पण आपल्याला मिळण्यात एक प्राधान्य होईल. ओके. हे झालं थोडंसं JEEच्या परीक्षेमध्ये चेंजेस करण्यासंदर्भात. त्यानंतर हे सिलेक्ट झालेले विद्यार्थी IITमध्ये जातात, पण IITमध्ये खरंच सर्व काही यशस्वी आहे का किंवा सर्व काही चांगलं आहे का, तर नाही. IITमध्ये पण आपल्याला काय करणं गरजेचं आहे, काही चेंजेस करणं गरजेचे आहेत. आता ते चेंजेस आपण पाहूयात. तर पहा, अगदी IITसाठी धडपड किंवा कॉम्पिटिशन भरपूर आहे. बरोबर. मग आता काय करायला पाहिजे पहा, आणि मी सुरुवातीलाच म्हटलं की 9वीच्या विद्यार्थ्याला जर तुम्ही विचारलं, तर तो स्वतःचं एम सांगत नाही, तर त्याच्या पॅरेंट्सचं एम त्या मुलाकडून वगैरे करून घेतलं जातं. म्हणजे स्वतःचं एम त्याच्याकडे नसतं. बरोबर आहे. 9वीच्या विद्यार्थ्यांना तेवढं प्रमाणात समजत नाही. मग यासाठीच पहा, व्हिजन जर नसतं, आता 3 इडियट मूवी तुम्ही सर्वांनी पाहिली असेल. आता अगदी त्यामध्ये पण जर आमिर खान पाहिलं तर अगदी त्याला इंजिनिअरिंग करायची असते, त्यामुळे तो थोडंसं कुतूहल टाईप असतो. पण दुसरे 2 जण पाहिलं तर त्यांचं दुसरं काहीतरी एम असतं किंवा एक त्यामधील फोटोग्राफर बनायचं असतं त्याला. बरोबर आहे. मग अगदी तशा पद्धतीने सिच्युएशन असते पहा. पॅरेंट्सच्या प्रेशरमुळे वगैरे आपण इंजिनिअरिंगला वगैरे येतो. मग तिथं पण आपण चांगल्या पद्धतीने इंजिनियर बनू शकतो का, तर बिलकुल बनू शकणार नाही ना, कारण ती तुमची चॉईस नव्हतीच पूर्वीपासून. बरोबर आहे. त्यामुळे तुम्ही चांगल्या पद्धतीची इंजिनियर बनू शकत नाही. यासाठीच IITने काय करायला पाहिजे पहा, जे तुमचा कोर्स आहे ना, याच्यामध्ये अगदीच चेंजेस करणं गरजेचे आहेत. जसं की आता न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आली, यामध्ये त्यांनी काय म्हटलं की इंटरडिसिप्लिनरी तुम्हाला इकडून इकडे वगैरे जाता येईल. बरोबर आहे. मग याचाच लाभ आपण कसं घेऊ शकतो पहा, तर अगदीच आता 12वी झाल्यानंतर जे पहिलं वर्ष आणि जे दुसरं वर्ष असतं, ओके, म्हणजे BA फर्स्ट इयर आणि BA सेकंड इयर असे जे वर्ष असणार आहेत. आता इंजिनिअरिंग यांची 4 वर्षाची असेल. बरोबर आहे. मग याला काय करायचं आहे पहा, आपल्याला BA फर्स्ट इयर, BA सेकंड इयर या 2 वर्षामध्ये ना कोणताही विद्यार्थी, आता अगदीच 12वी झालेला विद्यार्थ्याला काय करायचं तुम्ही, तर तो कोणत्याही कॉलेजला वगैरे ॲडमिशन घेऊ शकतो. ॲडमिशन घेतल्यानंतर त्याला जर वाटत असेल की आपलं इंजिनिअरिंगमध्ये वगैरे चांगलं आपला
जास्त नाविन्य वगैरे प्राप्त करायचं आहे किंवा अगदी आपल्याला पुढे जायचं आहे याच फील्डमध्ये, मग त्यांनी काय करायचं, नेपटेल, ओके, जे स्वयं आपली जी वेबसाईट आहे त्यामध्ये हे कोर्सेस आहेत पहा नेपटेलचे, ओके, मग ह्या कोर्सेसला वगैरे त्यांनी प्राधान्याने पाहिलं तरी चालेल, ओके. म्हणजे पहा तुम्ही आता अगदीच BSc कम्प्युटर सायन्सला तुम्ही ॲडमिशन घेतलेले आहात, BSc फर्स्ट इयर तुमची झाली, त्यानंतर सेकंड इयर पण झालं, मग लगेच थर्ड इयरला तुम्हाला काय IIT ॲडमिशन प्राप्त होऊ शकतं. असं हे चेंजेस करणं गरजेचं आहे संस्थामध्ये. कारण आज घडीला जे 9वीपासून जे विद्यार्थी आहेत ना त्यांना अगदी माहिती नसतं की आपलं व्हिजन कोणतं आहे. पण जर तुम्ही हे चेंजेस केले तर काय होणार आहे पहा, अगदीच तोपर्यंत मुलगा जो आहे 12वी झाल्यानंतरचे 2 वर्ष म्हणजे अगदीच 14वी ज्या पद्धतीने आपण म्हणू शकतो, तर हे 14वी झाल्यानंतर अगदी आपल्याला थोडेसे डिसिजन घेण्याची पॉवर नक्की प्राप्त होते. किंवा पहा 18 वर्षानंतर तुम्ही सरकार बदलण्याची किंवा तुम्ही सरकार निवडण्याची प्राप्त पॉवर करू शकता. मग तुम्ही स्वतःचं भविष्य पण तिथं नक्कीच निवडू शकता. या निमित्ताने जर आपण पाहिलं तर 12वी झाल्यानंतर म्हणजे जी आपण आता सध्याला तयारी कुठून 9वीपासून करतो ना GEEची तयारी, तर मग ही इथंच सोडायची व BA फर्स्ट इयर किंवा BSc फर्स्ट इयर इथून जर तुम्ही तयारी चालू केली IITसाठी तर ते कदाचित बेटर असेल. म्हणजे तुमचं जे अंडर ग्रॅज्युएशन असेल त्याचं पहिलं वर्ष, त्यानंतर दुसरं वर्ष तुम्ही तुमच्याच महाविद्यालयामध्ये तयारी करायची व नेपटेलचे कोर्सेस वगैरे तुम्ही तिथे अभ्यास करायचं नेपटेलच्या कोर्सेसचा, ओके. व त्या कोर्सेस पुढे जाऊन काय करायचं, तुमचं जर BSc असेल तर त्या थर्ड इयरला जाऊन कुठे ॲडमिशन घ्यायचं, IITमध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. व हेच तर पहा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आलेली होती ना त्याचं हेच तर म्हणणं होतं की तुम्हाला इंटरडिसिप्लिनरी चेंजेस वगैरे करता येतील. मग आपल्याला चेंजेस काय करणं गरजेचं आहे IITमध्ये वगैरे, तर हे चेंजेस करणं गरजेचं आहे. पहिल्यांदा तुम्ही कोणतंही शिक्षण घेऊन या, पण थर्ड इयरला तुम्ही काय करू शकता, आमच्याकडे ॲडमिशन घेऊ शकता. मग आता पहा मी उदाहरण काय देत होतो, BSc कम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्याचं ॲडमिशन पहिल्या वर्षाला झालं, मग दुसऱ्या वर्षाला तो त्याच कॉलेजमध्ये आपल्या रुरल भागातील जे कॉलेज आहे तिथं तो शिकत होता व शिकत असताना त्यांनी नेपटेल म्हणजे स्वयंची वेबसाईट आहे, स्वयंच्या वेबसाईटवरून नेपटेलचे क्लासेस वगैरे त्यांनी जॉईन केलं व ते क्लासेस त्यांना अगदी योग्यरित्या समजले व आपल्याला IITच करायचं आहे यानं त्यांनी एक्झाम दिली. एक्झाममध्ये पास झाल्यानंतर त्यांनी काय केलं आहे पहा, IIT थर्ड इयर आणि IIT फोर्थ इयर तिथून कंप्लीट झाला. व अशा पद्धतीने त्याला फायदा काय झाला पहा, तर अगदीच हे जे बर्डन होतं ना 9वीपासूनचं ते त्याचं बर्डन वगैरे तिथं कदाचित नाहीसं झालं, ओके. तर यामुळे पहा आपल्याला एक चांगला इंजिनियर पण प्राप्त झाला व त्याचं एज्युकेशन जे पूर्वीचं जे कॉस्ट होतं ना ते पण थोडंसं कमी झालं. आणि आता पहा आता 9वीपासून जर क्लास लावायचं म्हटलं ना तर आपल्याकडे भरपूर पैसा तिथं द्यावा लागतो, ओके. म्हणजे 9वीपासूनच हॉस्टेलला राहायचं जर मुलगा म्हटलं तर अगदी तिथूनचा खर्च वगैरे येतो, मेसचा वगैरे, म्हणजे भरपूर खर्च तिथं शिक्षणावरती होतो. पण जर तुम्ही या पद्धतीने या शिक्षण व्यवस्थेमध्ये जर आलात तर हे कदाचित बेटर असेल असंच लेखक कन्नन यांचं म्हणणं आहे. आय होप हा लेख तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलेला असेल. आता मुलं विचारतील की हा लेख कोणासाठी आहे, तर पहा UPSC आणि MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी हा लेख महत्त्वाचा, कंबाईन परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी हा थोडासा गरजेचा नव्हता. का गरजेचा नव्हता, तर पहा UPSC इंटरव्ह्यूला वगैरे प्रश्न विचारले जाऊ शकते की IITमध्ये वगैरे चेंजेस करणं आवश्यकता आहे का, तर बिलकुल यस यामध्ये, किंवा शिक्षण व्यवस्थेमध्ये चेंजेस करणं गरजेचं आहे का, तर बिलकुल यस, तुम्ही हे नक्की अशी उदाहरणं देऊ शकता. डन. त्याच्यानंतर पुढे चला, वन नेशन वन सबस्क्रिप्शनसाठी इतका खर्च का. आपण हा जो पॉईंट आहे तो कालच्या लेक्चरमध्ये ऑलरेडी पाहिलेला आहे, त्यानिमित्ताने मी परत याला एंटरटेन करणार नाही, स्किप करू शकता. त्याच्यानंतर पुढे चला करिअर वृत्तांत आहेत MPSC बद्दल, स्किप करा. त्यानंतर आता OTP संदेशासाठी जास्त काळ प्रतीक्षा, 1 डिसेंबरपासून नवीन नियम. आता पहा तुम्ही जर SBI बँकिंग करत असाल किंवा अन्य कुठे OTP जर तुम्हाला लागत असेल व ते जर जास्त करून बँकिंगचे जर असतील ना तर तुम्हाला आता वेळ लागणार आहे. का, तर जे आता OTP येणार आहेत ना ते ट्रेसेबल OTP असणार आहेत, ओके. या निमित्ताने म्हणजे जी जिओ कंपनी आहे, वोडाफोन कंपनी आहे ना, त्यांना ट्रायने तशा पद्धतीने रेग्युलेशन दिलेलं आहे किंवा जे स्पॅम कॉल्स वगैरे येतात अगदी त्याच धर्तीवर जे आपलं स्पॅम OTP वगैरे येतात ना त्यांना ट्रेस करायचं आहे तुम्हाला, ओके. म्हणजे अगदी ट्रेसेबल OTP आल्यानंतर आपण आपल्यासोबत जे होणारे फ्रॉड वगैरे आहेत ना ते अगदी ट्रेस वगैरे केले जावे यानंतर हा नियम लागू करण्यात आलेला आहे. मग अगदीच ट्रेस जर OTP करायचा म्हटलं तर थोडासा आपल्याला वेळ लागतो, मग यासाठीच ग्राहकांना दिरंगाईचा सामना करावा लागेल. मग याला अगदीच तसं केलं जाऊ नये यासाठी पण ट्रायने तिथं काय दिलेलं आहे पहा, नियमावली वगैरे त्यांना जाहीर केलेली आहे. मग 1 डिसेंबरपासून हे काय नियम बदलण्यात येणार आहेत, ओके. त्याच्यानंतर पुढे चला, आजचं इंडियन एक्सप्रेसमध्ये एक आर्टिकल आलेला, व्हॉट इज सेंटर न्यू मिशन टू प्रमोट नॅचरल फार्मिंग. आता नॅचरल फार्मिंगला आपण पूर्वीपासूनच प्राधान्य देत आहोत. मग यासाठी पहा 2019मध्येच एक योजना आलेली होती, त्या योजनेचं नाव आहे पहा, म्हणजे अमरेला स्कीम आहे ही. आता अमरेला स्कीम म्हटल्यानंतर ही अशा पद्धतीने छत्री पहा व ह्या एक छत्री योजनेमध्ये दुसऱ्या योजना असतात, म्हणजे दुसरी अशा पद्धतीने ही योजना, या एक छत्री योजनेचं नाव आहे पहा परंपरागत कृषी विकास योजना, PKVY, ओके.
परंपरागत कृषी विकास योजना ह्या ही एक छत्री योजना आहे. या एक छत्री योजनेच्या अंतर्गत पहा आणखीन एक स्कीम लॉन्च करण्यात आली. त्या स्कीमचं नाव आहे BPKP. ओके, ही दुसरी योजना एकछत्री योजनेच्या अंतर्गत लॉन्च करण्यात आली. भारतीय प्राकृतिक कृषी पद्धती ही योजना त्याच्या अंडर आणण्यात आली. मग ती योजना जास्त पद्धतीने चालू शकली नाही 2019 मध्ये. मग यासाठी आता नवीन केंद्र सरकारने पहिल्या 100 दिवसांमध्येच ही योजना लॉन्च केली आहे. नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग. ओके, त्याला काल कॅबिनेटने परमिशन दिलेली आहे. नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग. परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्या नात्याने मी सांगतोय तुम्हाला. नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग हे फक्त 3 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पहिली आहे परंपरागत कृषी विकास योजना, ही एकछत्री योजना आहे. त्याच्या अंतर्गत भारतीय प्राकृतिक कृषी पद्धती ही योजना लॉन्च करण्यात आली व त्याच्याच अंतर्गत आता नवीन एक योजना लॉन्च केली आहे, नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग. आता हे सगळं ध्यानात ठेवू नका, पण ह्या ज्या योजना मी 3 सांगितल्या ना ते खूप महत्त्वाच्या आहेत. UPSC प्रश्न विचारू शकतं योजनांबद्दल, त्या नात्याने. बाकी या योजनामध्ये करण्यात काय आलेलं आहे तर तेच नॅचरल फार्मिंगला वगैरे आपल्याला प्राधान्य द्यायचं आहे. जे कीटकनाशक वगैरे आपण यूज करतो ना त्याला थोडंसं कमी यूज करा, हे फक्त तिथं सांगण्यात आलेलं आहे. डन. त्याच्यानंतर सोशलिस्ट सेक्युलर इन प्रेम्बल. आता हा जो सब्जेक्ट आहे किंवा हा जो आर्टिकल आहे याच्या पूर्वीच्या लेक्चर्समध्ये आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. जर ज्या विद्यार्थ्यांना आठवत नसेल तर त्यांनी आय थिंक संविधान दिवस ज्या दिवशी आहे 26 नोव्हेंबर रोजीचा जो व्हिडिओ आहे ना तो प्लीज एकदा पाहून घ्या. त्यामध्ये आपण खूप डिटेलमध्ये याबद्दल चर्चा केली, त्यामुळे मी आता याला स्किप करतोय. त्याच्यानंतर पार्टी सोसायटी इन महाराष्ट्र स्किप करायचा आहे. त्याच्यानंतर पुढे या. हे पहा आत्ताचंच लेख आहे ते. हाऊ टू फिक्स द JEE. करंट सिस्टम डज नॉट प्रिपेअर ॲस्पायरंट फॉर द रिअल वर्ल्ड. इट नीड्स टू बी ओव्हर व्हॅल्यूड टू एन्श्युअर एम्प्लॉयबिलिटी. ओके, म्हणजे जे सध्याची JEEची सिस्टीम आहे ती चांगल्या पद्धतीचे इंजिनियर आपल्याला प्रोव्हाइड करत येत नाही आहे. त्यासाठी आपल्याला नवीन JEE आत्मसात करणं गरजेचं आहे. कन्नन यांचं लेख आहे जे की आपण लोकसत्तामध्ये आत्ताच डिस्कस केलेलं आहे. ओके, तर आता आपण अशा पद्धतीने इथं थांबूयात. आपण लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस योग्य पद्धतीने घेतलेला आहे. याबद्दल काही शंका काही सजेशन असतील नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.